नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रियंका. त्या दिवशी संध्याकाळी 6:30 वाजले होते. मी आणि माझी मैत्रीण एका मॉलमध्ये काम करायचो. 6:30 नंतर आम्ही रूमकडे जायला निघालो होतो. इथून मी जिथे राहत होते ती रूम साधारणतः 7 ते 8 किलोमीटर लांब होती. रोज आम्ही रिक्षातून किंवा मिळेल त्या गाडीतून प्रवास करून रूमवरती जायचो. मात्र त्या दिवशी माझ्या जोडीदारी नसलेली साक्षी काही आली नव्हती. त्यामुळे मी एकटीच रूमची वाट पाहत उभी राहिली होते. रूममध्ये जात असताना एक रिक्षावाला मला दिसला. मी त्याला हात केली आणि त्या रिक्षामध्ये बसले. रिक्षातून काही गडबडीत येताना मला समजलं की माझा मोबाईल तर कामाच्याच ठिकाणी विसरला आहे. मी तशी जाताना पर्स घेऊन जात नसायची. माझा टिफिन डबा घेतला आणि मोबाईल तिथेच विसरला. मात्र ज्यावेळेस रिक्षातून उतरताना त्याने पैसे मागितले तेव्हा माझ्या लक्षात आलं की मोबाईल तर मी तिथेच विसरले आहे. मग रिक्षा थांबल्यानंतर त्या रिक्षावाल्याने पैसे मागितले. मी त्याला विनंती करू लागले की माझा मोबाईल तर कामाच्याच ठिकाणी विसरला आहे. मी तुम्हाला उद्या भेट झाली तर उद्या पैसे देते किंवा रूमवरती गेल्यावर कोणाच्याकडून तर मोबाईलवर पैसे पाठवते. तो पण चांगला निघाला. तो तरुणच होता. त्याने माझी विनंती ऐकली आणि त्याने त्याचा नंबर दिला. मी रूमवरती आल्यावर मैत्रिणीच्या मोबाईलवरून त्याला पैसे पाठवले. मग काय, हळूहळू आमची चांगलीच ओळख झाली. पण एक दिवशी कोणी नसताना त्याने त्याच्या रिक्षामधून मला बाहेर फिरायला नेलं आणि त्या रिक्षावाल्याने दिवसभर कसा माझ्यासोबत आनंद घेतला. तिथून पुढे रोज कामावरून सुटल्यावर आमच्यामध्ये काय होत गेलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या. चला तर मित्रांनो, कथेला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रियंका आहे. मी आत्ता सध्या 28 वर्षांची तरुणी, दिसायला देखणी आणि तेवढी सुंदर आहे. तशी मी गावाकडचेच. मात्र माझं शिक्षण पण एवढं झालं नव्हतं. आमचं गाव खेडेगाव आहे. इथल्या लोकांना अगदी बाहेर मुलगी जायचं म्हटल्यावर की मनात खूप सगळे प्रश्न येत असायचे. मात्र माझ्या काही मैत्रिणी होत्या, त्या शहरात नोकरी करायच्या. मी पण ठरवलं की त्यांच्यासोबतच आपण नोकरीसाठी बाहेर जायचं. म्हणून मी तिकडे राहू लागले. घरातले मला लग्नासाठी खूपच विनंती करायचे. मात्र मला आत्ताच लग्न करायचं नव्हतं आणि लग्नात जरासुद्धा मला इंटरेस्ट नव्हता. माझ्या 2-3 मैत्रिणी बाहेर राहायच्या. मी त्यांना फोन केला. त्यांचं लग्न होऊन पण त्यांचा काही संसार कडेवर गेला नाही. निम्म्यातून लग्न मोडलं आणि ते एकटेच राहायच्या. म्हणून एका मैत्रिणीच्या वशिल्यावर मी तिकडे गेले. तिचं नाव साक्षी होतं. ती पण रूमवरती राहायची आणि एका मॉलमध्ये ती कामाला होते. ती मला काही दिवसांपूर्वी म्हटलेली की तू इकडेच आहे, मी तुला नोकरी शोधते. 12,000 पगार होता. मात्र सगळ्याजणी म्हटल्यावर राहून खाऊन परवडायचं. दोघीजणी होत्या, त्यांचं लग्न झालं होतं. मी आणि साक्षात दोघीजणीच आम्ही अशा होतो की जे आमचं लग्न अजून झालं नव्हतं. मग काय, साक्षी तर खूपच शांत स्वभावाची आणि खूपच लाजुळी होती. मी मात्र अगदी बोलक्या स्वभावाची होती. स्वभाव पण माझा तेवढाच तापीट आणि रागीट होता. त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय की मी त्या दिवशी कामावरती होते. संध्याकाळचे 6:30 वाजले की आमचं काम संपायचं आणि आम्ही रूमवरती यायचो. मी दिसायला थोडीशी देखणी आणि थोडीशी लट्ट होती. थोडीशी उठाव दिसायची. त्या दिवशी काम सुटलं. मात्र साक्षी काही दिवसांसाठी गावी गेली होती. म्हणून मी एकटीच त्या दिवशी संध्याकाळी घरी यायला लागले रूमवरती. रिक्षा काही भेटत नव्हती. तरी पण मी रिक्षाच्या स्टॉपवरती उभी राहिले. घरी जाण्याची खूपच घाई झाली होती. आजकाल अंधार लवकर होत असायचा. त्यामुळे ठरवलं की लवकर घरी जायचं. अचानक एक रिक्षावाला येऊन समोर थांबला. त्याने कुठे जायचं विचारलं आणि मी त्याला पत्ता सांगितला. हातामध्ये माझा फक्त जेवणाचा डबा होता. मी रिक्षामध्ये बसले. त्याने रिक्षामध्ये चांगलीच गाणी लावली होती, रोमॅन्टिक. मी ते ऐकत होते. ट्रॅफिकमध्येच अर्धा तास गेला. एकतर मला खूप भूक लागली होती आणि डोकं पण खूप दुखत होतं.
रिक्षावाला अधूनमधून आरशातून मला पाहत होता, मात्र मी जास्त लक्ष दिलं नाही. ऑफिसमधून येताना मी माझं तोंड स्कार्फनं बांधत असायचे, त्यामुळे त्याला तर माहिती नव्हतं की मी कशी दिसते. माझा जिथे स्टॉप आहे त्या स्टॉपवर रिक्षा मी थांबवली. उतरून मी मोबाईल माझ्या असलेल्या त्या टिफिनच्या पिशवीमध्ये चेक करू लागले आणि माझं काळीज धडधड करू लागलं. त्याच्यामध्ये तर मोबाईल नव्हता. अगदी मी आठवू लागले मी मोबाईल कुठे ठेवलेला. मी जिथे रिक्षात बसलेले तिथे शोधू लागले, पण तिथे पण तो काही मोबाईल नव्हता. तो म्हटला, काय झालं? मी म्हटलं, अहो माझा मोबाईल सापडे नाही. त्यावेळेस तो म्हटला की इथे आणलेला का? इथे तर तुमच्या हातात मोबाईल दिसला नव्हता. मी आठवू लागले, कदाचित माझ्या कामाच्याच ठिकाणी मोबाईल विसरला. त्यावेळेस मला त्याला द्यायला पैसे नव्हते. मी काय करू? मी थोडीशी घाबरले, मात्र विचारात गुंतून गेले. मला खूपच काळजी वाटू लागली. त्यावेळेस तो म्हटला की अहो पैसे आता. मी म्हटलं की मी रूमवर गेल्यावर कोणाच्या नंबरवरून मोबाईलवरून पाठवू का पैसे? तो म्हटला की नाहीत का तुमच्याकडे? नसतील तर राहू द्या. त्यावेळेस मी त्याचा नंबर घेतला आणि तो म्हटला की जमले तर पाठवा, नाहीतर राहू द्या. मला मात्र त्याच्यामधली माणुसकी दिसली. मी म्हटलं नाही, वरती गेल्यावर तुमचे 100% पैसे पाठवेन. असं म्हटल्यानंतर तो म्हटला बरं चालेल. तो तिथून निघून गेला. मात्र मी काळजीपोटी रूमवरती आले आणि आल्यानंतर आधी माझ्या मैत्रिणीचा मोबाईल घेतला. त्याच्यावरून माझ्या नंबरवर फोन केला आणि फोन माझ्या कंपनीतीलच एका दुसऱ्या व्यक्तीने उचलला. तो म्हटला की इथेच मोबाईल राहिला आहे तुझा प्रियंका. मी म्हटलं बरं असू द्या, उद्या आल्यानंतर मी घेईन. आणि त्यांनी मोबाईल माझा तिथेच ठेवला. आल्यानंतर मैत्रिणीच्या मोबाईलवरून मी आधी त्या व्यक्तीचे पैसे पाठवले. मग काय, दुसऱ्या दिवशी कामावर गेले. मी एकटी जात होते. पुन्हा त्या दिवशी तोच रिक्षावाला भेटला आणि मला म्हटला की बसा. मी त्याच्या रिक्षामध्ये भेटले आणि त्याने मला विचारलं की मोबाईल सापडला का? मी हो म्हटले. हळूहळू आमच्यात चांगलंच बोलणं होऊ लागलं. मी ज्यावेळेस पहिल्यांदा स्कार्फ उघडला तो पाहतच बसला. त्याला मी खूपच आवडले. माझ्याकडे पाहून तो खूपच आश्चर्यचकित झाला आणि मला पाहतच बसला. त्याला मी खूपच आवडले होते. त्यावेळेस तो माझी विचारपूस करू लागला. मी कोणत्या गावची आहे, माझं नाव काय आहे त्याने विचारलं. तो म्हटला मी पण गावाकडचाच आहे. इथे पण मी मित्रांसोबत रूमवरती राहतो. आमच्यात चांगलीच ओळख होऊ लागली. मग काय, मला पण त्याच्याशी बोलायला खूप बरं वाटलं. पण मला एवढं जाणवलं की मी ज्यावेळेस त्याच्या रिक्षामध्ये बसायचे तो इतर कोणालाच रिक्षामध्ये घेत नसायचा. मी एकटीच आणि माझे एकटीपुरतंच तो रिक्षा चालवायचा. म्हणून मी एक दिवशी स्वतःहूनच त्याला विचारलं, काय हो, दुसरे भाडेकरू मिळतात का रिक्षात बसवत नाही? असं म्हणताच तो मला म्हटला की नाही, मला बसू वाटतं. तुम्ही असल्यावर तुमच्याशी बोलायला घावत नाही, दुसरं कोणी असल्यानंतर. मी मात्र आश्चर्यचकित झाले. तो मला प्रेमाच्याच गोष्टी बोलत होता. नकळत माझं पण मन त्याच्याकडे ओढलं जात होतं. तो दिसायला पण चांगलाच देखणा आणि तरुण होता. मी पण त्याला चांगलीच आवडले होते. बोलता बोलता तो मला म्हटला की तुम्हाला एक गोष्ट बोलली तर राग नाही येणार? मी म्हटलं नाही. तो मला म्हटला तुमचं लग्न झालं आहे का? मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं की तुम्हाला कसं वाटतंय, माझं लग्न झालं असेल? तो म्हटला नाही हो, पण आजकाल कोणाचा भरोसा नाही, अगदीच कोणच ओळखू येत नाही. मी हसत म्हटलं की नाही, अजून लग्न झालं. त्यावेळेस तो हसला आणि म्हटला की तुम्ही मला राव खूपच आवडता. पहिल्या दिवसापासून मला तुम्ही आवडता. रोज तुम्ही जायच्या कामावरून सुटण्याच्या टायमीला मी इथे असतो. मी म्हटलं की हो का, खरंच? हो, पहिल्या दिवसापासून तुम्ही मला आवडता. आमची चांगलीच ओळख होत गेली. हळूहळू आम्ही फोनवरती बोलू लागलो. एक दिवशी मला सुट्टी होती. त्या दिवशी अचानक त्याचा फोन आला आणि काय करते म्हणाला. मी तर रूमवरती होते. त्यावेळेस तो म्हटला की आज मला काही करमतच नाही. मी म्हटलं हो, मला पण आज कशातच लक्ष लागत नाही. तो म्हटला बाहेर कुठेतरी जायचं का आपण फिरायला? मी नकोच म्हणत होते, मात्र त्याने मला खूपच विनंती केली आणि म्हटला की असंही रूमवरती बसून खूपच कंटाळे असशील, चल ना जाऊ कुठेतरी बाहेर फिरायला. मी म्हटलं मला इथलं काहीच माहीत नाही
आणि त्याच्यावर मी कसा विश्वास ठेवू. तो म्हटला की एवढ्या दिवसाची तर आपली ओळख आहे, तू काही टेन्शन नको घेऊ, माझ्याकडे बाईक आहे, आपण बाईकवरती जाऊया. असं मी एकटीच होते. त्यावेळेस माझं पण खूप मन झालं. खूप दिवस झालं मी त्याला बोलत होते. मग काय, त्याने सांगितलेल्या ठिकाणी मी त्याला भेटायला गेले. त्याच्या बाईकवर बसून आम्ही दिवसभर फिरत होतो. तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन गेला जिथे कोणीच नव्हतं. सगळीकडे आजूबाजूला अगदी जंगल होतं, घनदाट झाडी होती. तिथे कधीकधी कोणीतरी फिरायला येत असायचं. तो मला घेऊन तिकडे गेला. मग काय, आम्ही बोलू लागलो. बोलता बोलता तो माझ्या खूपच जवळ आला आणि तो मला म्हटला की मला तू खूपच आवडते. मला तुला बघितलं की राहवतच नाही. असं वाटतं की तुझ्या जवळच थांबावं आणि तुला असंच पाहत राहावं. हे ऐकून मी पण आश्चर्यचकित झाले आणि मी म्हटलं की मला पण तसंच वाटतं. मला पण राहवत नाही. असं वाटतं की तुझ्या जवळच राहावं आणि 24 तास तुझ्याशी बोलत बसावं. आमचं प्रेम अगदी शब्दात आम्ही एकमेकांना सांगत होतो. बोलता बोलता आम्ही हळूच त्याच्याजवळ गेले आणि म्हटलं की मला तू खूप आवडतो. त्यावेळेस तो मला म्हटला की मला तुला खूप प्रेम करायचं आहे. मी पण म्हटलं की मला पण. आम्ही एकमेकांना बोलू लागलो. अचानक आम्ही एकमेकांच्या एवढ्या जवळ आलो होतो की कसलंच भान उरलं नव्हतं. तिथे एवढी शांतता होती की आम्हा दोघांशिवाय कोणीसुद्धा दिसत नव्हतं. एकमेकांच्या खूपच आम्ही जवळ आलो. अलगद त्याच्या हाताजवळ मी माझा हात टेकवला आणि त्याला माझ्या मनातील भावना आता समजल्या की मला नक्की काय पाहिजे ते, माझ्या मनात नक्की काय आहे ते. मग काय, तो मला म्हटला की एक माझी इच्छा पूर्ण करशील का. मी म्हटलं कोणती. त्यावेळेस तो म्हटला की मला नाराज करू नको. मी म्हटलं की नाही करणार, तू बोल तरी. त्यावेळेस तो मला म्हटला की माझी आज खूप इच्छा झाली. हे ऐकून मी अगदी गोरीमोरी झाले, कारण की माझ्या मनातलीच गोष्ट तो बोलला होता. तो मला म्हटला की माझी खूप इच्छा आहे, मला नाराज नको करू. पण त्याच्यापेक्षा घाई आणि इच्छा तर मला झाली होती. मी म्हटलं की हो, मी तर तयार आहे. आमच्या दोघांच्या मनातल्या भावना आता ओठांवर आल्या होत्या. मग काय, तो म्हटला की जावं कुठेतरी. मी म्हटलं की इथे कोणीतरी येईल. तो म्हटला इथे कोणीसुद्धा नाही आपल्याशिवाय. आपण थोडंसं आतमध्ये जाऊ. जिथे कोणीसुद्धा नव्हतं. गर्द झाडी होती. वेलींनी सगळी झाडी अगदी गुंफून गेली होती, असं की कोणाला काहीसुद्धा दिसणार नाही. गाडी बाजूला लावली आणि आम्ही दोघंजण प्रेमाचे भोकेजलेलो आतमध्ये गेलो, जिथे सगळा अंधार होता. एकमेकांच्या खूपच जवळ आलं. ते ठिकाण खूपच वेगळं होतं, मात्र मनामध्ये पेटलेला वणवा आता शांत होणार नव्हता. त्याला एकमेकांच्या सहवासाची आता गरज होती. आमची भेट त्या रिक्षामध्ये झाली होती, मात्र खरी भेट तर आत्ता होणार होती. मग काय, एकमेकांच्या खूपच जवळ आलो आम्ही. मी फक्त अगदी माझ्या नजरा खाली होत्या, मात्र अलगतेने मला मिठीमध्ये घेतलं. ओठांवर ओठ टेकले आणि मग काय, तिथून आमचं प्रेम आता खरं थांबतच नव्हतं. एकमेकांच्या सहवासात आम्ही आनंद घेऊ लागलो आणि एकमेकांच्या सुखात सुख घेऊ लागलो. तो पण मला चांगले साथ देत होता. कोणी येईल आणि पाहेल ह्याचं काहीच भान उरलं नव्हतं. मग काय, आता मी पण त्याला साथ देऊ लागले. तो जसे म्हणेल तसं मी देऊ लागले त्याला. सगळा अधिकार मी त्याला दिला होता. हळूहळू त्याने मला दाखवलं. त्याचं पाहून माझे डोळे विस्फारले, मात्र ते खूपच कमालीचं होतं. आतापर्यंत हातानेच मी त्याच्यासोबत आनंद घेत होते, मात्र तो म्हटला तुझे ह्या ओठांच्या पाकळ्या त्याच्यावर टेकव आणि त्याला उभारा दे. बघ तुला कसं वाटतंय. सुरुवातीला मी नको म्हणणारे, मात्र आता मी सोडवत नव्हते. त्याचा चेहरा अगदी आनंदाने फुलून गेला होता. त्याच्या भावना त्याच्या डोळ्यातून त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होत्या. मी पण त्याला साथ देऊ लागले. मग काय, आमचं तिथे चालू झालं. मग मी म्हटलं की आता मला नाही राहवत. तुझ्या सुंदर क्षणाचा सुंदर स्पर्श दे मला. मग काय, तो मला सुंदर अनुभव देऊ लागला. सुंदर क्षणाचे सुंदर क्षण मी भोगू लागले.
खरंच हे आकर्षण कधी न मिटण्यासारखं होतं. मग तो मला सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव देऊ लागला. त्याच्या मिठीमध्ये जी जादू होती ते मला आजपर्यंत कधी मिळालीच नव्हती. मी अगदी वेडीपिशी झाले आणि मी त्याला म्हटलं की आजपासून मी फक्त तुझी आहे. आजपासून मी फक्त ह्या रिक्षावाल्याची आहे. तो म्हटला की हो, आजपासून तू माझी आहे आणि मी तुझा आहे. असंच आपण रोज भेटत जाऊ आणि एकमेकांच्या आनंदातच आनंद शोधत जाऊ. मी म्हटलं हो. मी त्याला माझं सर्वस्व दिलं आणि त्याने पण माझं सर्वस्व हक्क दाखवून घेतलं. मग काय, त्या दिवशी दिवसभर तिथेच गेला. पण तो अनुभव कधीच न विसरण्यासारखा होता. तिथून पुढे कितीतरी वेळा मी आनंद घेतला. जिथे भेटेल तिथे, कधी रिक्षामध्ये तर कधी त्याच्या रूममध्ये, कधी बाहेर फिरायला गेल्यावर तिकडे. खरंच का प्रेम असंच असतं. सुंदर क्षणाचे अनुभव घेतल्याशिवाय तर प्रेम अपूर्णच असतं. तर तुम्हाला कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.